आज देशात नाही तर जगभरात आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा गायक सोनू निगम, मोठमोठे कॅसेट कॉन्सर्ट करणाऱ्या गायकांच्या यादीत सोनू निगमचं नाव आहे। अनेक भाषांमध्ये सोनू निगमने गाणी गायलेली आहेत, पण त्याचं पहिलं मराठी गाणं माहिती आहे का? सोनू निगम मराठी ब्रेक देणाऱ्या प्रसिद्ध गायकाचे निधन झालेले आहे। आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध गायककार आणि गीतकार प्रभाकर पोकरीकर याचे निधन झालेले आहे। अल्पशा आजाराने त्याने जगाचा निरोप घेतलेला आहे। प्रभाकर पोकरीकर यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। छाती ठोकून सांगतो, या जगाला अशी भीमराव होणार नाही, जीवाला जीव लावणारा दान माझा भीमाने केला, अशी अनेक लोकप्रिय गीते त्यांनी लिहिलेली। त्यांच्या या योगदानाबद्दल राज्य सरकारने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना त्यांचा पहिला ब्रेक प्रभाकर पोकरीकर यांनी दिला होता। पोकरीकर यांनी अनेक नवोदित गायकांना संधी दिली होती। सोनू निगम यांनी जीवाचं दान या कॅसेटमध्ये गाण्याची संधी दिली। या कॅसेटमधील सर्व 10 गाणी पोकरीकर यांनी लिहिली होती आणि त्यातील 9 गाणी सोनू निगम यांनी गायली होती। या कॅसेटमधील छाती ठोकून हे सांगू जगाला, असं विधान होणार नाही, कोण झाला विधान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही, जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, माणसाला माणूसच प्रेम म्हणून दिलं, आणि हे पाणी आणले मी माठ भरून, हे पाणी आणले मी माठ भरून, हे घोटभर झालो या पिऊन, ही गाणी प्रचंड गाजली होती। सोनू निगमचा आवाज या इंडस्ट्रीला मिळालेला होता। या कॅसेटमध्ये सोनू निगम घराघरात पोहोचला आणि त्याला प्रसिद्धी मिळाली। या कॅसेटने चांगलाच पैसा मिळवला होता, पण पोकरीकर यांनी तो सर्व पैसा नवीन कलाकारांना मदत करण्यासाठी आणि नवीन कॅसेटच्या निर्मितीसाठी खर्च केला। सोनू निगम यांच्यासोबत आणखी एक कॅसेट काढायची इच्छा त्यांना होती। प्रभाकर पोकरीकर हे 2दा मृत्यूच्या दारातून परत आले होते। 26 जुलै रोजी मुसळधार पावसात भिजल्यामुळे ते प्रचंड आजारी पडले होते। तेव्हा त्यांची प्रकृती खूपच खालावली होती, पण बौद्ध भिक्षूंनी त्यांची सेवा केली आणि त्यांना मरणाच्या दारातून परत आणले होते। तर तुम्हाला सोनू निगम आणि पोकरीकर हे आवडतात का? यांचे तुम्ही गाणे ऐकले आहे का? हे नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। आपल्या चॅनलच्या वतीने पोकरीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।